सर्वांना नमस्कार. श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. सजलेलं घर, दिव्यांची माळ, गोड सुवास. पण आजच्या दिवशी घरी येणार आहे एक देवी, माता लक्ष्मी. माता लक्ष्मीचं आगमन चला जाणून घेऊया त्याचा महिमा आणि लाभ. दिवाळी म्हटलं की प्रकाशाचा, आनंदाचा आणि समृद्धीचा उत्सव आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. या सणातील सर्वात पवित्र आणि प्रतीक म्हणजे महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. या शुभरात्रीला माता लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करतात असं मानलं जातं. जिथे स्वच्छता, प्रकाश, भक्ती असते तेथेच त्या स्थायिक होतात आणि आपल्या कृपेनं घरात धन, सौख्य आणि शांतीचं वरदान देतात. पौराणिक कथा काय आहे, याच्यामध्ये पौराणिक महत्त्व काय आहे ते आपण जाणून घेऊयात. पौराणिक कथा म्हणजे काय, समुद्र मंथन झालं होतं देव आणि दानवासोबत. देव आणि दानवांनी केलं होतं. त्याच्यामध्ये 14 रत्न निघाले समुद्र मंथन करताना. अमृत पण निघालं, विष निघालं. त्याच्या अमृतासोबतच लक्ष्मी देवीसुद्धा प्रगट झालेल्या आहेत. म्हणूनच दिवाळीच्या या दिवशी त्यांच्या आगमनाचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. काही कथामध्ये असंही सांगितलेलं असतं की भगवान श्रीराम, मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम रावणावर विजय मिळून अयोध्येत परतले. त्या दिवशी अयोध्येतील जनतेने दिवे लावून स्वागत केले. त्या प्रकाशाने अंधार दूर केला आणि लक्ष्मीचं आगमन झालं, अशी कथा सांगितली जाते. आणि त्या दिवशी कोणाकोणाची अर्चना जास्त करण्यात येते. त्या दिवशी गणपती, लक्ष्मी, कुबेर, सरस्वती या देवतेंची अर्चना केली जाते. गणपती कशामुळं करायचं असतं, मी थोडक्यात एक वाक्यात सांगते की गणपती अडथळे दूर करतात, लक्ष्मी समृद्धी देते, कुबेर स्थैर्य राखतात आणि सरस्वतीमुळं ज्ञानप्राप्ती होते. संध्याकाळी घर, दुकान आणि कार्यालय फुलांनी, दिव्यांनी आणि रांगोळीने सजवले जातात. लक्ष्मी माता कमळाच्या आसनावर बसून त्यांच्या चरणावर अक्षता, फुलं, कुंकू, नाणं अर्पण केलं जातं. आणि महालक्ष्मीसाठी ओम श्री महालक्ष्मी नमः असा जप करायचा असतो. आणि हे आपण जे नाणं वगैरे आहे ते लक्ष्मी मातेच्या चरणी ठेवायचं आणि ते नाणं आपण घरामध्ये कायम ठेवायचं, त्याला महत्त्व असतं. दिवाळी आली, पण या प्रकाशाच्या उत्सवाचं खरं हृदय म्हणजे लक्ष्मीपूजन आहे. आजच्या या शुभ दिवशी माता लक्ष्मी, भगवान विष्णू, कुबेर यांची एकत्र पूजा केली जाते. म्हणजे मी सांगितले गणपती, सरस्वती, लक्ष्मी माता आणि कुबेर देवता यांची पूजा. लक्ष्मी देवीची पूजा अर्चना म्हणजे विष्णूची पूजा अर्चना. कारण लक्ष्मी जिथं आहे तिथं विष्णू आहे आणि विष्णू जिथं आहे तिथं लक्ष्मी असतेच. कसे करायचे, घरगुती सोपी पद्धत मी सांगते. आपलं घर स्वच्छ करायचं, सजावट करायची फुलांची. झेंडूच्या फुलाची माळ आवश्यक असते. कारण या झेंडूचे फुलं कसं पॉझिटिव्ह एनर्जी असते, सकारात्मक ऊर्जा निर्माण होते झेंडूच्या फुलामुळं. म्हणून आपण झेंडूचे फुलांच्या माळा करायच्या असतात. आपल्याला प्रश्न पडतो की झेंडूच्याच माळा का करतात, तर याचं उत्तर मी दिलेलं आहे की झेंडूच्या फुलामध्ये सकारात्मक ऊर्जा असते, म्हणून आपण झेंडूच्या फुलाच्या माळा वगैरे करतो. दिवाळीच्या वेळेस, दसऱ्याच्या वेळेस घराला तोरण, आपल्या देवघराला तोरण आणि देवीला किंवा ज्यांच्याकडे कुलदैवत देव किंवा देवी असते यांचे हारसुद्धा आपण झेंडूच्या फुलाचा करतो. ते करायचं असतं. सुंदर अशी रांगोळी काढायची, अप्रतिम रांगोळी. म्हणजे रांगोळी बघूनच आपलं मन प्रसन्न झालं पाहिजे. ते दिवे लावायचे. मी आधी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे की दिवे लावायचे. 4ही दिवे धनत्रयोदशीपासून ते भाऊबीजेपर्यंत पणत्या लावायच्या. दिवे म्हणजे पणत्या, मातीच्या पणत्या मिळतात त्या पणत्या लावायच्या. सुंदर असं तोरण, फुले, मन कसं प्रसन्न होतं. आणि लक्ष्मीच्या स्वागतासाठी घरामध्ये उजेड म्हणजे दिवे लावणं आवश्यक असतं. दिव्याला पाहूनच लक्ष्मी येते. आणि तिथं आपण जिथं पूजा अर्चना करायची ती जागा स्वच्छ करून घ्यायची. तिथं चौरंग, लाल किंवा गुलाबी कपडा तिथे घालायचा देवी माते लक्ष्मीसाठी. त्याच्यानंतर आपण ते लक्ष्मी देवी, सरस्वती, कुबेर आणि गणपती ह्या चौघांचे फोटो, 4ही देवतेचे फोटो आपण तिथे ठेवायचे. कलश स्थापना करायची. त्याच्यामध्ये आपण विड्याचं पान, नागवेलीचं पान तर अवश्य असतं. पूजा, धूप, दीप, नैवेद्य समयी लावायचं. तिथं नाणं ठेवायचं, सुपारी, नाणं, तांब्याचं कोणी तर चांदीचं किंवा तांब्याचं सुद्धा नाणं असलं जुनं तर ते सुद्धा त्याची पूजा अर्चना करतात. आपले दागिने असले कोणते, दागिन्याची सुद्धा आपण पूजा अर्चना त्या दिवशी आवश्यक असते. आपल्याला प्रश्न पडतो, लक्ष्मी पूजनासोबत सरस्वती पूजन का करतात?
कारण काय ह्याचं मी थोडक्यात सांगते की कारण काय धनाशिवाय ज्ञान अपूर्ण आहे आणि ज्ञानाशिवाय धन टिकत नाही. म्हणून लक्ष्मीपूजनाच्या वेळी सरस्वती पूजन केलं जाते. त्याच्यामुळे काय होतं आपल्याला 3 लाभ होतात, धन, बुद्धी आणि स्थैर्य हे तिन्ही लाभ मिळतात. सरस्वती देवीसाठी ओम ए सरस्वती नमः, गणपतीसाठी गणपते हे नमः. अनेक घरामध्ये लक्ष्मी, गणपती, सरस्वती या त्रिदेवतेची एकत्र पूजा होते, ज्याला त्रिलक्ष्मी पूजन असंही म्हणलेलं जातं. आपण ते थोडक्यात मी सांगितलेले की पूजा अर्चना कशी करायची. आपण हे व्यवस्थित छानपैकी पूजास्थळ एक व्यवस्थित मांडलं, चांगलं मांडलं तर आपलं मन प्रसन्न होतं. मन प्रसन्न झालं तर आपण केलेली भक्तीसुद्धा आपली फलदायक होते. लक्ष्मी मातेच्या चरणाजवळ ते ठेवायचं नाणं कोणतंही. आपण मी आधी सांगितलेलं आहे की लक्ष्मीचं आपण जिथं फोटो ठेवतो किंवा फोटो किंवा मूर्ती ठेवतो त्यांच्या चरणाजवळ हे आपलं कोणतंही नाणं ठेवायचं आणि ते नाणं आपल्या तिजोरीत ठेवायचं किंवा आपल्या पर्समध्ये ठेवायचं. कायम शुभ मानलं जातं. काही ठिकाणी कुबेराची सुद्धा पूजा अर्चना केली जाते. कारण काय लक्ष्मी जिथं आहे तिथं कुबेराचं वास्तव्यसुद्धा असतंच आहे असं मानलेलं जातं. कुबेर देवाला सुद्धा नाणी आणि फुलं अर्पण करायची आणि घरातील सर्व दिवे पेटवले जातात आणि लक्ष्मी माते घरात या असा भावपूर्ण संकल्प आपण करायचा. देवी मातेला मनापासून करायचा. रात्री भरभरून उजेड ठेवणं शुभ मानले, कारण रात्री 12 वाजेपर्यंत लक्ष्मीचा आगमन होत असतं. ही अर्चना, लक्ष्मीची अर्चना म्हणजे फक्त धनप्राप्ती नव्हे तर मनातील अंधार घालवून भक्ती समृद्धीचा प्रकाश आणणं महत्त्वाचं आणलं आहे असं वाटतं. दिवाळीचा प्रकाश म्हणजे फक्त दीपांचा उजेड नाही, तो आहे ज्ञान, समृद्धी आणि शक्तीचा संगम. या शुभ दिवशी लक्ष्मीपूजन करायचं. सरस्वती आणि गणपतीची पूजासुद्धा अर्चना आवश्यक मानलेली आहे, कारण संपत्ती मिळवणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच तिला योग्य मार्गाने वापरणंसुद्धा महत्त्वाचं आहे. त्यासाठी लक्ष्मी मातेसोबत बरोबर सरस्वती मातेलाही आपण पूजा अर्चना करायची असते. अध्यात्मानुसार लक्ष्मी म्हणजे धन, सरस्वती म्हणजे ज्ञान आणि गणपती म्हणजे बुद्धी. या तिघांचं एकत्र पूजन केल्याने काय होतं आपल्याला आधी सांगितलं की धन, ज्ञान आणि स्थैर्य हे एकत्र लाभ मिळतात आपल्याला. आणि हे लक्ष्मीपूजन आपण प्रदोषकाळी करायचं असतं. संध्याकाळच्या वेळेस 6 म्हणजे प्रदोषकाळी योग्य मानलेलं असतं. तसे टायमिंगसुद्धा असतात लक्ष्मीपूजनाचे, त्या टाईममध्ये आपण करायचं. अभिजित मुहूर्तावर हे लक्ष्मीपूजन करायचं असतं. आणि लक्ष्मी पूजाला कमळ जर मिळालं तर कमळाचं फूलसुद्धा लक्ष्मीला अतिप्रिय आहे. ते मिळालं तर आपण ते मार्केटमध्ये मिळतातच, आणून लक्ष्मी देवीला ते अवश्य व्हायचं. आणि सरस्वती मातेला आपण हे समोर वह्या, पुस्तकं म्हणजे वाद्य, पेन असं ठेवायचं सरस्वतीसाठी. आणि सरस्वती देवीला पांढरा आवडतं म्हणून पांढरे फुलं व्हायचे. आणि गणपतीला तर जास्वंद आवडतं, जास्वंद मिळालं तर जास्वंदसुद्धा व्हायचं. दिवाळीच्या या प्रकाशमय रात्री फक्त लक्ष्मी मातेचं नाही तर धनाचे अधिपती कुबेर हे देखील आपल्या घरामध्ये येतात. कुबेर देव काय आहे तर देवांचा खजिनदार आहे, तर समृद्धीचं रक्षक आणि स्थैर्यचं प्रतीक मानलेलं आहे ते. म्हणून लक्ष्मीपूजनासोबत कुबेरपूजन करणं अतिशय शुभ मानलेलं आहे. पौराणिक कथानुसार म्हणजे अध्यात्मामध्ये सुद्धा सांगितलेलं की भगवान शंकराने कुबेराला धनाचे रक्षण करण्याचं कार्य दिलेलं आहे. तो सोन्याच्या अलंकारांनी सजलेला, धनाच्या घागरी हातात घेतलेला आणि प्रसन्न मुद्रा धारण केलेला देव आहे. त्यांच्या कृपेने फक्त संपत्ती मिळत नाही तर ती टिकते आणि योग्य मार्गाने वापरली जाते असंही मानलं जातं. ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्य धीपते नमः असं आपण म्हणायचं. कुबेराची अर्चना केल्यानंतर लक्ष्मीपूजन करायचं, कारण लक्ष्मी धन देते आणि कुबेर त्याचं रक्षण करतो. या दिवशी सोनं, नाणं किंवा नवीन वस्तू घरात आणणं शुभ मानलेलं आहे. असं म्हटलं जातं की जिथे कुबेर पूजन भक्तिभावाने केलं जातं तिथे दरिद्रता कधीच वावरत नाही आणि त्या घरात आर्थिक स्थैर्य, आनंदाचं वास्तव्य होतं असंही मानलेलं आहे. म्हणून या दिवाळीत लक्ष्मीबरोबर कुबेराचंही स्वागत करावं, कारण समृद्धी फक्त मिळवायची नाही तर ती टिकवायची पण असते. ह्याचे काय फायदे आहेत लक्ष्मीपूजनाचे मी थोडक्यात तिथे सांगते, कारण मी आधीच सांगितले की कोणती आपण व्रत वैकल्य केले, पूजा अर्चना केले तर त्याचे फायदे आपल्याला मिळतातच. लक्ष्मीपूजनाचे किंवा म्हणणं काय होतं की घरात धन, संपत्ती,
टिकून राहतं. माता लक्ष्मीची कृपेमुळे व्यवसाय, नोकरी, आर्थिक स्थितीत प्रगती होते. घरामध्ये सुख, शांती, नकारात्मकता दूर होते. वातावरण सकारात्मक होतं. कुटुंबात ऐक्य वाढतं, आनंद वाढतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कर्ज, आर्थिक अडचणीपासून सुद्धा आपल्याला सुटका होते. हे लक्ष्मी अर्चना केल्यामुळं आर्थिक संकट कमी होतात, नवीन संधी मिळतात आपल्याला. माता लक्ष्मी, कुबेर आणि विष्णूचे आशीर्वाद कायम मिळतात. लक्ष्मीसोबत भगवान विष्णू आणि कुबेराची अर्चना आपण केली जाते. त्यामुळे काय होते, सर्वांगीण यश, आरोग्य आणि सौभाग्य लाभतं. त्याच्यानंतरचा फायदा होतो आपल्याला आध्यात्मिक शुद्धता आणि मानसिक शांतता. त्याच्यामुळे मंत्र, दीप, आरतीमुळे मन शांत होतं, आत्मविश्वास वाढतो, विल पॉवर वाढते, देवावरची भक्ती आपली दृढ होते. आणि सगळ्यात म्हणजे महत्त्वाचं म्हटलं तर नकारात्मक ऊर्जेपासून आपलं संरक्षण होतं. आपण घरात प्रकाश आणि पवित्रता निर्माण होते दीपपूजन केल्यामुळे. मतभेद, वाईट शक्ती दूर होते, वाईट शक्तीचा नष्ट होते. अशा पद्धतीने, सोप्या पद्धतीने मी लक्ष्मीपूजन सांगितलेलं आहे. गणपतीची नंतर आरती करायची, लक्ष्मी देवीची करायची, कुबेराची पण असते. सगळ्या 2-4 आरत्या आपण करायच्या आणि अशा पद्धतीने आपण हे लक्ष्मी अर्चना संपन्न करायची. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, अशाच सुंदर धार्मिक माहितीसाठी.